नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रगडा भाजी। तर बनवायला सुरुवात करूया। अतिशय सोपी अशी रगडा भाजी आहे आणि बनवायला तितकी सोपी आहे। तर मी इथं रात्रभर वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। हे आहेत येलो कलरचे वाटाणे आणि त्यानंतर इथं बटाटे घेतलेत मीडियम साईजचे 2। तर आता हे बॉईल करून घ्यायचे आहेत। तर कुकरमध्ये आपण हे वाटाणे आणि बटाटे घालून घेणार आहोत। तर बटाटे घालून झालेले आहेत। त्याचबरोबर मीडियम साईजचा एक टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। तर यामध्ये अर्धा चम्मच घालणार आहे मी हळदी पावडर। त्यानंतर घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि छान असं मऊसूद असं बॉईल करून घ्यायचं आहे। तर गरजेनुसार घालूया यामध्ये पाणी। तर भरपूर सारं गरजेनुसार पाणी सुद्धा घालून झालेलं आहे। तर छानपैकी असं आपण याला सीट्या काढून घेणार आहोत। 2 ते 3 सीट्यामध्ये मऊ असं ही भाजी शिजून येते। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय मऊ असे आपले वाटाणे आणि बटाटे छान असे शिजलेले आहेत। तर याला आपण पूर्णपणे मॅश करून घेणार आहोत। तर मस्त असे मऊ शिजलेले आहेत। तर मॅशरच्या साहाय्याने छान असं आपल्याला मऊ मॅश करून घ्यायचं आहे। तर मॅश करून घेऊया। तर यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं असतं। तर मी थोडं जास्त घातलेलं होतं म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला हे मऊ असे शिजून येतील आणि थोडंसं पाणी राहिल्यामुळे ओलसर असा रगडा तयार होईल, म्हणजे रगडा भाजी करण्यासाठी हा तयार होईल। तर मस्तपैकी मॅश करून घेणार आहोत। तरी इथं बघू शकता अशा पद्धतीने आपला छान असे वाटाणे आणि बटाटे मॅश करून झालेले आहेत। तर आपण आता रगडा भाजी बनवायला सुरुवात करूया। तर रगडा भाजी बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये घेतलेला आहे 3 चमचे तेल आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे। तर इथं मी आलं लसूण असं छान असा क्रश करून घेतलेला आहे, म्हणजे मिक्सरलाच फिरून जाडसर घेतलेला आहे। त्याचबरोबर मीडियम साईजचा एक कांदा आणि हिरवी मिरची आणि 1 चमच जिरे घेतलेले आहेत। तर यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालणार आहोत। तर मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचं आहे। जिरं, हिरवी मिरची, कांदा फ्राय होईपर्यंत आपण इथं मसाले बघणार आहोत। तर इथं मी लाल तिखट घेतलेला आहे साधारण 1 चम्मच, अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे कारण की आपण मिठाचा आधी सुद्धा वापर केलेला आहे। त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, त्यानंतर पावभाजी मसाला घेतलेला आहे साधारण 2 चमचे, 1 चम्मच घेतलेला आहे धनिया पावडर, त्यानंतर अर्धा चम्मच घेतलेले आहे हळदी पावडर आणि हळद आणि मिठाचा आपण यापूर्वी सुद्धा वापर केल्यामुळे मी कमीच घेतलेला आहे। तर हे झाले आपले सुके मसाले। तर आपलं कांदा, जिरं आणि हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट हे सुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे। तर यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले। तर सुके मसाले कोणते आहेत हे आपण बघितलेलेच आहेत। यामुळे या भाजीला खूप छान चव येते आणि सुगंध सुद्धा। तर अशा पद्धतीने एक वेळेस ही रगडा भाजी करून बघा, बनवायला खूप सोपी आहे आणि हे सुद्धा एक ते 1.5 मिनिट आपण छान मंद गॅसवर फ्राय करून घेणार आहोत। तर मसाले सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये मॅश केलेला रगडा घालणार आहोत। तर मॅश केलेला रगडा घालून झालेला आहे। तर मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि छान सुद्धा वाटत आहे। तर मिक्स करून घेणार। तर सर्व मसाले असे मिक्स करून झालेले आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही, पण भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये घालणार आहे अगदी कपभर पाणी घालणार आहे मी, जेणेकरून ही भाजी थोडीशी अशी पातळ सुद्धा होईल आणि खायला सुद्धा छान लागेल। तर कपभर पाणी घातलेलं आहे मी। तर आता बघू शकता अतिशय छान असा याचा टेक्स्चर आलेला आहे। तर मंद गॅसवर ही भाजी 5 मिनिटं छान अशी शिजवून घेणार आहोत। तर मंद गॅसवर आपली ही 5 ते 7 मिनिटं भाजी छान शिजून झालेली आहे। यानंतर यामध्ये आपण भरपूर सारी घालणार आहोत कोथिंबीर। तर कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आपली रगडा भाजी।
तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भाजी सर्व करून घेणार आहोत. तर मिक्स करून झालेला आहे. तर याचा कलर टेक्स्चर इथं बघू शकता तुम्ही, अतिशय सुरेख असा झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळतं. तर रेडी झाली आपली रगडा भाजी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.